नमस्कार, मी गणेश सकपाळ, तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी चाललोय कर्नाळा पक्षी अभयारण्य बघायला। म्हणजे मी नेहमी तिथून जात असतो दापोलीला, ज्या वेळेला दिव्यावरून मी गावी जात असतो त्यावेळेला नेहमीच पेणमध्ये आपल्याला कर्नाळा अभयारण्य लागतं। तर नेमकं काय आहे तिथे, काय आहे, कशा प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात ते आज बघायला चाललोय। तर चला जाऊयात कर्नाळा अभयारण्य बघायला। हा आहे दिवा शिळफाटा रोड। इथून आपण कळंबोलीला जाऊ आणि कळंबोलीवरून गोवा हायवे पकडून आपण सरळ कर्नाळ्याला जाणार आहोत। हा जो समोरील डोंगर रांगांमध्ये उत्तुंग असा सुळका दिसतोय तोच आहे कर्नाळा किल्ल्याचा भाग आणि तोच आहे कर्नाळा अभयारण्याचा परिसर। इथेच आपण चाललोय, चला। अशा प्रकारे आता आम्ही कर्नाळा अभयारण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। बर्ड सँक्च्युरी आहे आणि नेहमीच मी इथून जात असतो। हा जो रोड दिसतो इथून वरती, ह्या रोडने मी दापोलीला नेहमी जात असतो। तर इथून जो तुम्हाला समोर दिसतोय तो खाली यायला रस्ता आहे लेफ्टला, जिथे लिहिलेलं आहे कर्नाळा अभयारण्याकडे। तर तिथून तो लेफ्ट घ्यायचा आणि खाली यायचा। आणि हा इथे तिकीट काउंटर आहे। तिकीट काउंटरच्या इथून मग तुम्हाला वरती तिथून मेन गेट आहे, त्या मेन गेटमधून वरती जायचं आहे। तर मी इथे थांबलोय तो मुद्दामून, कारण मला ही एक्सपल्स हिरो एक्सपल्सची नवीन प्रो आहे 4V प्रो, तरी खूप आवडते। तिची हाईट वगैरे किती छान दिलेली आहे, तर तिचेच मी शॉट घ्यायला म्हणून मुद्दामून आलो इथे। हा आहे कर्नाळा अभयारण्याचा बेसमेंट। इथे पार्किंगची सुविधा उत्तम केलेली आहे आणि समोर दिसतोय तो गोवा हायवे आणि गोवा हायवे वरून जस्ट बाजूला आहे तिकीट काउंटर। आपल्या तिकीट्स ऑलरेडी काढून झालेले आहेत आणि आता आपण चाललो आहोत मुख्य गेट मधून आतमध्ये। मुख्य प्रवेशद्वारावरून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळते सुंदर आणि घनदाट अशी वनराई आणि इथेच आपलं स्वागत करतात हे वनराज। हे वनराज खूप गुणी आहेत, म्हणजे स्वतःमध्येच खेळत होते पण मोबाईल किंवा खाऊ खेचण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला नाही। माझ्या मागे दिसतोय महिला बचत गट। इथे एक छोटासा रेस्टॉरंट चालवतात आणि तिथे चहा कॉफी वगैरे आपण पिऊ शकतो। आता मी चहा आणि 2 वडापाव खाल्लेत आणि इथून पुढे हा जो रस्ता जातो तो बरोबर एक 3.5 किलोमीटर अंतरावरती कर्नाळा फोर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। सो आम्ही हिम्मत करून, उन्हाळा खूप आहे म्हणजे आता घामी घूम झालो आहे आम्ही, तरी पण आम्ही ट्रेकिंग करण्याचा विचार करतोय। बघूया आता किती सक्सेसफुल होतो। म्हणजे तुम्हाला ट्रेक पण करता येतं आणि बर्ड सँक्च्युरी पण तुम्हाला एक्सप्लोर करता येते। आता मला पक्ष्यांची नावं नाही माहिती की कोणकोणते पक्षी आहेत, तुम्ही ओळखा आणि तुम्ही मला सांगा। आणि खाली अशी नेमप्लेट पण दिलेली नाही की ह्या पिंजऱ्यामध्ये हे पक्षी आहेत किंवा ह्या पक्ष्याचं नाव हे आहे। हे असे पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवलेले आहे।
इथे मला 2-3 पक्षी समजले, एक बंड्या, एक आहे लवबर्ड आणि इथे आहे जो मोठा जायंट असा मोठा पक्षी म्हणजे लांडोर. मला आधी मोर वाटला लांबून असं, पण जवळ गेल्यावरती समजले की हा लांडोर आहे. खूप छान इथे म्हणजे 3-4 पक्षी तरी बघायला मिळालेत. आता माहीत नाही अजून कुठे काय पक्षी आहेत. असे इथे छोटे छोटे असे पिंजरे केलेले आहेत, त्याच्यामध्ये पक्षी आहेत. तर तिथे खाली छोटा पण आहे, तिथे पण आहे. आणि माझ्या मागे हा जो तुम्हाला सुळका दिसतोय आणि तो हलकासा समोर आलाय, ती माची आहे. तो आहे कर्नाळा फोर्ट, कर्नाळा किल्ला आहे, जो तुम्हाला बऱ्याचदा ह्या गोवा हायवेवरून कर्नाळा अभयारण्य ज्यावेळेला तुम्ही पास करता येते जाते वेळी त्यावेळेला तुम्हाला मध्ये हा दिसत असेल, बऱ्याचदा दिसतो आणि खूप लांबून पण तो सहज दिसतो. तर तो कर्नाळा फोर्ट आहे. तो ॲक्च्युली उलट्या बाजूने असं फिरत फिरत जायचं आहे. 1.5 तास लागतात जायला, पुन्हा 1.5 तास यायला. टोटल 3-3.5 तासाची रनिंग आहे. आता तुम्ही कशाप्रकारे ट्रेकिंग करता. आमचं तर प्लॅन कॅन्सल झालेला आहे, आम्ही तिकडे जाणार नाही आहोत. पण खूप छान इथून तो दिसतोय. आता मोबाईलमध्ये माहीत नाही कितपत दिसतोय. वनवा वगैरे लागला तर वनव्याचे न्यायला पाहिजे, पेट्रोलिंग करायला. अच्छा. आणि जखमी प्राणी वगैरे असतील ते तुम्हाला कसं कळतं? ते ह्याच गाडीतून आणतात? या गाडीतनं आणतो मी. अच्छा अच्छा. उपचारासाठी दवाखान्यात त्या दवाखान्यात नेण्यासाठी हे गाडी वापरतात. गाडी छान आहे, गाडीचा पण फोटो तुम्हाला दाखवेन. आणखी दुसरी काही माहिती सांगू शकाल? आणि तो ओपन बर्ड सेंच्युरी आहे. पक्षी हे आम्ही केज मध्ये ठेवत नाही. बरोबर. जंगलात ओपन मध्ये ठेवतो. बरोबर. ओपन मध्ये सोडलेत हे पक्षी फिरून बघायचे बायनाकुलरनी आणि दुर्बिणीने, कॅमेरासाठी मोठी असतील तर दिसतात. सो बेसिकली तुम्हाला इथे यायचंय तर ही ओपन बर्ड सँक्च्युरी आहे. याच्यामध्ये केज हे फक्त काही केजमध्ये जाऊन पक्षी बघायचं असं तुम्ही डोक्यात आणूच नका. तुम्हाला जर पक्षी बघायचे तर तुम्ही हा असा पूर्ण जंगल आहे, ओपन जंगल आहे खूप, आणि वेगवेगळी व्हरायटी. आता इथे मध्ये तुम्हाला असं इथे झाडं अशी आहेत की ज्याच्यावरती पानं नाही आहेत, पण आजूबाजूला अशी झाडं आहेत की ज्याच्यावरती खूप अशी चांगली पानं आहेत किंवा घनदाट आहे. जंगल वेगवेगळ्या प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. म्हणजे तुम्हाला इथे जेवढे पक्षी देशातले किंवा महाराष्ट्रातले जेवढे पक्षी तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतात ते पक्षी ह्या अभयारण्यामध्ये इकडे बघायला मिळतात. सो त्याच्यामुळे इथे पक्षी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी किंवा पक्षीप्रेमींचं फोटोग्राफी करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूपच चांगलं स्थळ आहे, प्रेक्षणीय स्थळ आहे तुम्ही सगळ्यांसाठी. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता आणि इथल्या जंगलाचा, बर्ड सँक्च्युरीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. सो आता मी इथे थँक्यू सर. आता मी इथे व्लॉग संपवतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या लहानग्यांना घेऊन, मोठ्यांना घेऊन, कुटुंबासोबत अगदी फिरण्यासाठी खूप छान आहे. ऊन खूप आहे. जर तुम्हाला कर्नाळा फोर्टकडे जायचं असेल तर तुम्ही लवकरच या. आता आम्ही कर्नाळा फोर्ट बघत नाही आहोत, जाणार नाही आहोत तिकडे, ते कॅन्सल केले. ते पावसाळ्यात आम्ही एकदम पाऊस जास्त पडायला लागल्यावर येऊ. सो त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ थांबवतोय. नमस्कार.